हा कपाशीचा प्लॉट आहे। आज पाहतोय आपण तर अगदी खालून बोंडांची संख्या भरपूर आहे, फुटवा भरपूर आहे, कळी आहे आणि वरती अजून सेटिंग चालू आहे, बरोबर ना साहेब? आता हा किती एकराचा प्लॉट आहे? अर्धा एकर, 20 गुंठ्याचा। 20 गुंठे। तर 20 गुंठ्यासाठी तुम्ही केरांचं काय केलं, एक आळवणी केलं आणि काय फवारणी, दोन फवारणी केली, बरोबर? तुम्हाला आता काय वाटतं या प्लॉट पाहून? प्लॉट एक नंबर, असा प्लॉट कोणाचाच नाही, बरोबर ना? भरपूर कपाशी येते पण असा प्लॉट ह्यांच्यानंतर माझा, हा ह्यांचा एक नंबर, त्याच्यानंतर माझा, आणि दोघांचा प्लॉट असे दोघांनीच वापरले। हो, दोघांनीच वापरला। आज आपण पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं फुटवा भरपूर आहे। आतमध्ये पण पाहतोय आपण सर, हे पहा, मोडू नका। हा फुटवा भरपूर आहे, कैरी पण आहे, वरती फुलं पण येतात आणि सेटिंग चालूच आहे, बरोबर ना? आता अंदाजे एका ह्याला किती बोंड असतील बरं? सेटिंग काय किती असतात? 100-125 100-125। आता अंदाज तुमचा काय सांगतो, किती अर्ध्या एकरामध्ये किती क्विंटल कपाशी निघू शकते? आता पहिल्यांदा केली पण तरी पण पण सांगू, मागच्या वर्षी मी 15 गुंठ केली होती, हा त्यात मला एक 7 क्विंटल निघाला होता। हा आता मला वाढन माल, तुमचं किती निघू शकतो? आता माझा अंदाज आहे 15 गुंठ्यात 10 ते 11 क्विंटल निघेल, म्हणजे तीन चार ह्यानी क्विंटल वाढन। हा, आता इथं ह्या प्लॉट पाहून तुमचा गेल्या वर्षीचा प्लॉट आणि ह्या वर्षीच्या प्लॉट मध्ये याच्यात काय वाढू शकतो? जमान आसमानचा फरक आहे। किती मिळू शकता अंदाजे क्विंटल इथं? आता हे माझ्या अंदाजे ह्याच्यात का नाही 16-17 क्विंटल, 15 ते 20 क्विंटलच्या आसपास किती राहणार? अर्ध्या एकरामध्ये 15 क्विंटल, त्या पुढेच निघेल, मंडळी, नाही निघणार। अर्ध्या एकरामध्ये 15 क्विंटल या ठिकाणी कपाशी निघू शकते। ही आहे केरांची जादू। धन्यवाद।